ज्ञानेश्वर सेवा मंडळ आडावळे खडकवाडी येथे स्वानंद सुखनिवासी श्री संत गणेशनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तपोनिधी गुरुमाऊली अरविंदनाथ महाराज यांच्या प्रेरणेने पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न। सकाळी मूर्ती अभिषेक, स्थानिक पंचक्रोशीतील भाविकांची भजन सेवा, हरिभक्तपरायण रामभाऊ मालुसरे, कीर्तनकार हरिभक्तपरायण काशीराम महाराज उतेकर, हरिभक्तपरायण अनिल मालुसरे, लक्ष्मण घोलप, ज्येष्ठ मार्गदर्शक कृष्णा वाडकर, कोंडीराम शेडगे, महादेव जाधव, ज्ञानेश्वर दाभेकर, निवृत्तीबुवा काशीतकर, सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ व पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते। मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण सखाराम महाराज वाडकर यांनी संजीवन समाधी महात्म्य वर्णन करून नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ या संत वचनावर पुष्पवृष्टी करून कार्यक्रम संपन्न झाला। नंतर सर्व भाविकांना महाप्रसाद व अन्नदान झाले। तसेच कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पोलादपूर। चांगदेवासाठी माऊली ज्ञानोबारायांनी एक 65 ओव्यांचा चांगदेवाला बोध केला ती चांगदेव 65, म्हणजे योग्यांसाठी माऊली ज्ञानोबारायांनी चांगदेव 65 लिहिली। तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य जीवासाठी माऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठ तयार केला की सर्वसामान्य जीवाला त्याच्यातलं रहस्य, त्याच्यातला सार कळावा जीवनाचा, म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठासारखा ग्रंथ लिहिला। आणि हरिपाठासारखा ग्रंथ लिहिल्यानंतर माऊलींना असं वाटलं की आता आपलं विधित कार्य संपलं, आता आपण आपल्या जाग्यावर जावं, कारण ह्या भूतलावर तर राहावं तर कदाचित अहंकारही येऊ शकतो, कारण आपण एवढं कवित्व केलंय त्याचा आपल्याला अहंकारही येऊ शकतो। म्हणून माऊलींना हा विचार केल्यानंतर माऊली ज्ञानोबारायांनी हा आपला विचार आपले श्रीगुरु, आपले मोठे बंधू निवृत्तीनाथांना बोलून दाखवला। आणि निवृत्तीनाथांना बोलून दाखवल्यानंतर निवृत्तीनाथांनी माऊली ज्ञानोबारायांना सांगितलं की ज्ञानदेवा, तुमचा अवतार कार्य गेलेले। माऊलींचा जीवन प्रवास जर पाहिला तर जन्माला आलेलं म्हणणं चुकीचं ठरेल, परंतु आपण आता शब्द वापरूया, जन्माला आल्यापासून संजीवन समाधी घेईपर्यंत, म्हणजे माऊलीचा कार्यकाळ हा 22 वर्षाचा आहे। 22व्या वर्षी माऊलीनं समाधी घेतली, परंतु खऱ्या अर्थानं जर तसं काढलं तर 17व्या वर्षापर्यंत माऊलींनी आपला जो काही कार्यभाग होता, हा आपला कार्यभाग 17व्या वर्षापर्यंत माऊलींनी तो कार्यभाग पूर्ण केलेला होता। या 17 वर्षामध्ये संस्कृतमध्ये असणारी गीता, त्या गीतेचं प्राकृतमध्ये भाषांतर केलं, म्हणजे आज आपण तिला ज्ञानेश्वरी म्हणतो। संपूर्ण जगामध्ये पवित्र असा असणारा ग्रंथ ज्ञानेश्वरी, की जी ज्ञानेश्वरी माणसाला जगावं कसं हे शिकवते, ही ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिली। ती ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर माऊलींनी योग्यांसाठी, जी चांगदेवासारखा योगी 1400 वर्षाचा तप्ततीरवासी, जी तो 1400 वर्ष जगला आणि 14व्याला ज्यानं यमाला परत पाठवलं, त्या कार्यासाठी अवताराला आलेला, ते अजून एक कार्य शिल्लक आहे। हे एक कार्य शिल्लक आहे की तुम्ही ह्या भूतलावर अवताराला आल्यानंतर तुम्हाला जो अनुभव आला, तो अनुभव तुम्ही जगाला सांगणं नितांत गरजेचं आहे। आणि ही निवृत्तीनाथांनी माऊली ज्ञानोबारायाजवळ संकल्पना मांडल्यानंतर निवृत्तीनाथांनी आपल्या माऊली ज्ञानोबारायांनी अनुभव अमृत, म्हणजे जिथे ह्या जीवाची उत्पत्ती कशी होते किंवा जीवाचा क्षय कसा होतो हा जे सांगितला जातो, तो अमृत अनुभव, म्हणजे अमृत अनुभव, आज आपण ज्याला अमृतानुभव म्हणतो, त्या अमृतानुभवासारखाही श्रेष्ठ असा ग्रंथ लिहिला। आणि हे सगळं कवित्व झाल्यानंतर 18 वर्ष पूर्ण झाली आणि माऊली ज्ञानोबारायांनी आपली इहलोकाची यात्रा संपवण्याचा विचार केला। आणि हा विचार निवृत्तीनाथांजवळ मांडल्यानंतर निवृत्तीनाथांना घाईवरून आलं। निवृत्तीनाथांनी माऊली ज्ञानोबारायांना सांगितलं आणि मग माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या गुरूंसाठी, आपल्या ज्येष्ठ बंधूंसाठी 1 वर्ष वाढ